रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सोनेगाव हद्दीतील यशवंत खार येथील ग्रामस्थांनी शिवकालीन मंदिराच्या ऐतिहासिक जागेवरील अनधिकृत तारेच्या कंपाऊंड विरोधात लक्षवेधी आंदोलन केले। या मंदिराचा इतिहास सुमारे 300 ते 400 वर्षे जुना असून गट क्रमांक 286 आणि 287 ही जागा मंदिराच्या मालकीची असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार एका व्यक्तीने या जागेवर अनधिकृतरित्या तारेचे कंपाऊंड उभारले, ज्यामुळे मंदिराचा परिसर अडवला गेलाय। या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय। या प्रकरणावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी आणि मंदिराची मूळ जागा मोकळी करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमले होते। त्यांनी प्रशासनाविरोधात संतप्त घोषणाबाजी करत न्याय मिळवण्यासाठी एकजूट दाखवली। आंदोलनाचे नेतृत्व करताना ज्येष्ठ नेते नंदुशेठ म्हात्रे यांनी सांगितले की प्रशासनाने पुढील 7 दिवसात हे अनधिकृत कंपाऊंड हटवावे, अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलन करण्यास बाध्य होतील। या प्रकरणावर प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी ग्रामस्थांनी आपला लढा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। शिवकालीन मंदिराचा ऐतिहासिक वारसा टिकवण्यासाठी ग्रामस्थांच्या या आंदोलनाने स्थानिक पातळीवर मोठेच लक्ष वेधले आहे। काय सांगाल एकंदरीत परिस्थिती कशा तुम्ही ग्रामस्थ एकवटलेले आहेत? आपल्या माहिती असेल हे म्हणजे 300-400 वर्षापूर्वी हे मंदिर बांधलेलं आहे। इकडं शंकराचं अमृतेश्वर मंदिर आहे, समोर दहावीराचं मंदिर आहे। अशी 2 मंदिरांचं स्थान आणि इथे दरवर्षी महाशिवरात्रीला इथे उत्सव जोरात होतो, कुस्त्यांच्या सामने होतात। पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष चाललेली ही इथली परंपरा आहे। आपल्याला माहिती आहे इथं गट नंबर 286 यामध्ये ही 7 गुंठे जागा आहे आणि इथे 2 मंदिरं आणि थोडा आजूबाजूचा परिसर आहे। आणि जो 287 जागा आहे तो मशानभूमी आहे। आमची जी पालखीचा रस्ता आहे आणि गुरं चरण्यासाठी जो रस्ता आहे तो या समोरचे शेडके कुटुंब या परिवारांनी आम्ही रस्ता बनवला येण्या जाण्यासाठी काँक्रीटीकरण, आणि तो रस्ता बनवल्यामुळे त्यांना मनात राग धरून आणि ते आमच्या 286 मध्ये त्यांनी कंपाऊंड घालून अतिक्रमण केलेलं आहे। तरी आम्ही तहसीलदार असतील, पोलीस स्टेशन असेल, प्रांतसाहेब असतील आणि तिथे आम्ही अर्ज केलेत आणि त्याप्रमाणे आज सर्व इथे गावकी आणि सर्व हे ग्रामस्थ आणि सर्व अधिकारी इथं आलेले आहेत। आणि आपल्या समोर त्यांनी जे काय म्हणणं आम्ही मांडलं ग्रामस्थांनी तुम्ही पत्रकारांनी ऐकलेलं आहात। त्यानंतर त्यांनी आता आम्हाला असं सांगितलंय तर एक आम्हाला 8 दिवस द्या, 8 दिवसानंतर आम्ही यातून काहीतरी मार्ग काढू आणि हा रस्ता कशा पद्धतीने मोकळा करू असं त्यांनी सांगितलंय। परंतु आम्ही पण आमचं ग्रामस्थ म्हणजे म्हणणं आहे का पुढल्या महिन्यात महाशिवरात्रीची उत्सव आहे, यात्रा आहे आणि तिथे कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी तो होणारच आहे। आणि तो रस्ता बंद केल्यामुळे त्यांनी आमचा जो स्टेज असतो आणि पालखी येते तो मार्ग त्यांनी बंद केल्यामुळे तो मार्ग त्यांनी खुला करून द्यावा अशी आम्ही विनंती केली। न केल्यास आम्ही आंदोलन छेडू असा ग्रामस्थांचा इशारा आम्ही देणार, ग्रामस्थांच्या वतीने मी इशारा देत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी दीप वायडेकर, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।